नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स हा असा सब्जेक्ट आहे की जर तुमचे बेसिक्स स्ट्रॉंग असतील तर हा सब्जेक्ट तुमच्यासाठी खूप सोपा होऊन जातो आणि जर तुमचे बेसिक्स वीक असतील तर हा सब्जेक्ट तुमच्यासाठी खूप डिफिकल्ट होत जातो. म्हणूनच आपण एक सिरीज सुरू करत आहोत, बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स, आणि या सिरीजच्या पार्ट 1 मध्ये आपण शिकणार आहोत साइन रूल्स. साइन रूल्स आपण 3 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहेत. फर्स्ट पार्ट आहे ब्रॅकेट्स, सेकंड पार्ट असणार मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आणि थर्ड पार्ट असणार ॲडिशन सबट्रॅक्शन. तर फर्स्ट पार्टमध्ये ब्रॅकेट्स आपण असताना साईन्सला कसं हँडल करणार, तर ज्या ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन असेल तिथे आपण नो चेंज करणार आणि ज्या ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन असेल तिथे आपण चेंज करणार. म्हणजे काय, ब्रॅकेटच्या बाहेर जर पॉझिटिव्ह साईन असेल तर ब्रॅकेटमधल्या कुठल्याही टर्मचं साईन चेंज करायचं नाही आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर निगेटिव्ह साईन असेल तर ब्रॅकेट्समधल्या सगळ्या टर्म्सचं साईन चेंज करून टाकायचं. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण घेतलं प्लस 3 इक्वल टू, आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन आहे, याचा अर्थ नो चेंज. नो चेंज म्हणजे ब्रॅकेटमधले जी काही टर्म असणार त्या टर्मचं साईन चेंज करायचं नाही, जे प्लस आहे ते प्लसच राहणार आणि याचा आन्सर येणार +3. सपोज आपण एक्झाम्पल घेतलं +-3, इथे सुद्धा ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन आहे, ब्रॅकेटमधला साईन चेंज होणार नाही, तो जो मायनस आहे तो मायनसच राहणार आणि याचा आन्सर येणार -3. सपोज आपण एक्झाम्पल घेतलं -+3 इज इक्वल टू, आता मात्र ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर निगेटिव्ह साईन असेल तर काय लिहिलं आपण इथे चेंज. याचा अर्थ आता ब्रॅकेटमध्ये जो पॉझिटिव्ह साईन आहे प्लस तो चेंज होऊन जाईल आणि तो होईल आता निगेटिव्ह मायनस आणि याचा आन्सर येणार -3. आणि अजून एक एक्झाम्पल जर घेतलं आपण -3 इज इक्वल टू, इथे सुद्धा ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे, निगेटिव्ह साईन जर असेल तर चेंज म्हणजे ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे, जो नंबर आहे त्याचं साईन चेंज होणार, तो मायनस आहे तर काय होणार प्लस आणि याचा आन्सर येणार +3. जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन होतं तेव्हा ब्रॅकेटमधले साईन चेंज केले नाही आपण आणि जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन होतं तेव्हा ब्रॅकेटमधले साईन आपण चेंज केले. ठीक आहे. आता इथे सेकंड पॉसिबिलिटी अशी आहे की ब्रॅकेटमध्ये जर मल्टिपल टर्म्स असतील तर इथे आपण काय केलं, ब्रॅकेटमध्ये एकच टर्म घेतली फक्त. ब्रॅकेटमध्ये जर मल्टिपल टर्म्स असतील तर म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त टर्म्स जर असतील तर काय करायचं, ब्रॅकेटमध्ये जर एकापेक्षा जास्त टर्म्स असतील तर आपण ब्रॅकेट्स आणि साईन कसे हँडल करणार, तर प्लस आणि ब्रॅकेटमध्ये सपोज आहे 2x + 3y - 5, ठीक आहे, इज इक्वल टू. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन आहे आणि ब्रॅकेटमध्ये आता 3 टर्म्स आहे, टर्म्स सेपरेट करतो +-. ठीक आहे, याच्यामुळे 2 आणि x ही एकच टर्म आहे, 2 आणि x मध्ये मल्टिप्लायचा साईन आहे, 2 आणि x एकच टर्म आहे, 3 आणि y एकच टर्म आहे आणि हा इकडे 5 जो आहे तो कॉन्स्टंट, ती एकच टर्म आहे. याचा अर्थ ब्रॅकेटमध्ये इथे 3 टर्म्स आहेत आणि ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन आहे. आता हा ब्रॅकेट जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर आपण ब्रॅकेटमधल्या कुठल्याही टर्मचं साईन चेंज करायचं नाही. ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साईन, नो चेंज. याचा आन्सर येणार, हा 2x जो आहे त्याचं साईन इथे प्लस आहे, तो +2x + 2xच राहणार, 3y पण प्लसच राहणार आणि जो 5 आहे तो सुद्धा मायनस राहणार. ठीक आहे, 2x + 3y - 5. ब्रॅकेटच्या बाहेर जर प्लस साईन असेल तर ब्रॅकेटमधल्या कुठल्याही टर्मचं साईन चेंज होणार नाही. आणि सपोज आपण अजून एक सेम एक्झाम्पल घेतलं, फक्त आता ब्रॅकेटच्या बाहेर आपण निगेटिव्ह साईन घेणार, 2x + 3y - 5. ठीक आहे, आता इथे सुद्धा सेम मी टर्म्स घेतलेले आहेत 3. 2xचा साईन जो आहे तो प्लस आहे, 3yचा साईन पण प्लस आहे, 5चा साईन मायनस आहे, पण इथे ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन आहे. आता हे सॉल्व्ह करताना, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करताना ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असताना आपण काय करतो, चेंज, म्हणजेच ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचा आपण साईन चेंज करणार. जो +2x आहे तो होऊन जाईल -2x. हा जो मायनस आहे तो इथे नाही आहे, आपण मायनस आणि ब्रॅकेट रिमूव्ह केला आहे आणि तो मायनस आणि ब्रॅकेट रिमूव्ह केल्यामुळे इथला जो प्लस होता साईन तो मायनस झाला आहे. हा +3y होणार -3y आणि -5 होणार +5. ब्रॅकेटच्या बाहेर जर प्लस साईन असेल तर नो चेंज, ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर चेंज. मग एक टर्म असली तरी सेम होणार आणि मल्टिपल टर्म्स असल्या तरी सेम होणार. ठीक आहे. आता सेकंड पार्ट जो आहे तो मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. प्लस इंटू प्लस जर केला आपण तर आन्सर येतं प्लस, मायनस इंटू मायनस जरी केलं तरी आन्सर येतं प्लस. थोडक्यात काय, जर सेम साईन्स असतील तर आन्सर प्लस येतं, पॉझिटिव्ह. ठीक आहे, सायन्सचं जे मल्टिप्लाय आहे ते जर सेम असतील दोन्ही साईन प्लस दोन्ही साईन मायनस तर आन्सर प्लस येतं कधी. आणि तेच साईन जर डिफरंट असतील
प्लस मायनस, मायनस प्लस, याचा अर्थ दोन्ही साईन जर डिफरंट असतील आन्सर येतं निगेटिव्ह. प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू प्लस मायनस, म्हणजे डिफरंट साईन निगेटिव्ह आन्सर. सेम साईन असेल तर पॉझिटिव्ह आन्सर येतं, डिफरंट साईन असेल तर निगेटिव्ह आन्सर येतं. सेम असेल डिव्हिजनसाठी सुद्धा रूल्स आहेत, मी फक्त मल्टिप्लायचे लिहिलेले तिथं, पण डिव्हिजनसाठी सुद्धा सेम रूल्स आहेत. सेम साईन असेल तर आन्सर पॉझिटिव्ह घ्यायचं, डिफरंट साईन असेल तर आन्सर निगेटिव्ह घ्यायचा. फॉर एक्झाम्पल, सपोज आपल्याला 2 नंबर्स मल्टिप्लाय करायचे आहे. आपल्याला करायचं आहे +5 मल्टिप्लाय बाय +2. आता इथे 5चा साईन कोणता आहे? प्लस. 2चा साईन कोणता आहे? प्लस. दोन्ही नंबर आपल्याला काय करायचे आहे? मल्टिप्लाय. मल्टिप्लाय डिवाइडचा रूल लावणार आपण. सेम साईन असताना आन्सर काय येतं? पॉझिटिव्ह. 5चा आणि 2चा साईन सेम आहे, मग तो प्लस प्लस असला तरी प्लसच येणार, मायनस मायनस असला तरी प्लसच येणार. सेम साईन पॉझिटिव्ह आन्सर. आता मल्टिप्लाय करणार आपण नंबर्स. 5 2 10. एक गोष्ट तुम्हाला इथे लक्षात आली असेल की मी मल्टिप्लाय करताना 2 वेळा केलं. आधी मी साईन मल्टिप्लाय करून घेतले फक्त आणि मग नंबर मल्टिप्लाय केले. ठीक आहे, तुम्ही सुद्धा असंच करू शकता. 2 वेळेस मल्टिप्लाय करायचं. कधी साईन आधी मल्टिप्लाय करून घ्यायचे, सेम असतील तर प्लस घ्यायचा आन्सर, डिफरंट असतील तर मायनस घ्यायचा आणि नंतर नंबर मल्टिप्लाय करायचे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल सपोज आपण घेतलं -5 मल्टिप्लाय बाय -2. आता इथे 5चा साईन कोणता आहे? -2चा साईन कोणता आहे? मायनस. दोघांचा साईन सेम आणि दोघांचा साईन सेम असल्यामुळे आन्सर येणार प्लस. मायनस इंटू मायनस प्लस. सेम साईन पॉझिटिव्ह आन्सर, सेम साईन पॉझिटिव्ह आन्सर आणि 5 2 10. याचा अर्थ असा होतो की +5 इंटू +2 पण +10च येणार आणि -5 इंटू -2 पण +10च येणार. सेम साईन पॉझिटिव्ह आन्सर. ठीक आहे. आता आपण डिफरंट साईनचे एक्झाम्पल बघूया. सपोज आपल्याला करायचं आहे +5 मल्टिप्लाय बाय -2 इज इक्वल टू. आता 5चा साईन प्लस आहे, 2चा साईन मायनस आहे आणि करायचं आपल्याला मल्टिप्लाय. रूलला अप्लाय करणार पण मल्टिप्लाय डिवाइडचा. सेम साईनचा करणार का डिफरंट साईनचा? डिफरंट साईनचा, कारण दोघांचे साईन आता डिफरंट आहेत आणि डिफरंट साईन जर असेल तर आन्सर काय येतं? निगेटिव्ह. आधी आपण साईन मल्टिप्लाय करून घेऊ, ते डिफरंट असल्यामुळे आन्सर निगेटिव्ह येणार. आता नंबर मल्टिप्लाय करायचे. 5 2 10. याचा अर्थ +5 इंटू -2 इज इक्वल टू -10. सपोज आपल्याला करायचं आहे -5 मल्टिप्लाय बाय +2 इज इक्वल टू. आता इथे 5चा साईन कोणता आहे? -2चा साईन कोणता आहे? प्लस. दोघांचे साईन सेम आहेत की डिफरंट आहेत? डिफरंट आहे. डिफरंट असतील तर आन्सर येणार मायनस आणि 5 2 10. प्रत्येक वेळेस मी आधी साईन मल्टिप्लाय करून घेतले आणि मग नंबर मल्टिप्लाय केले. ठीक आहे. डिवाइडच्या वेळेस सुद्धा असंच सेम आपण करू शकतो. आधी साईन डिवाइड करून घ्यायचे, मग नंबर डिवाइड करायचे. आधी नंबर साईन मल्टिप्लाय करून घ्यायचे, मग नंबर मल्टिप्लाय करायचे. ठीक आहे. तर सेम साईन जर असतील तर आन्सर येणार पॉझिटिव्ह आणि डिफरंट साईन जर असेल तर आन्सर येणार निगेटिव्ह. ठीक आहे. आता आपण बघणार थर्ड आणि शेवटचा पार्ट, ॲडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं 2 नंबर्सचं. तर ॲडिशन सबट्रॅक्शनचे 2 रूल्स आहेत. यांचं पण सेम साईन असताना काय करायचं, डिफरंट साईन असताना काय करायचं. सेम साईन असताना आपण ॲड करणार आणि साईन ऑफ बिगर नंबर करणार. फॉर एक्झाम्पलने समजून घेऊया आपण. सपोज आपल्याला करायचं आहे +5 +2. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲड सबट्रॅक्टचे रूल केव्हा अप्लाय करायचे आणि मल्टिप्लाय डिवाइडचे रूल केव्हा अप्लाय करायचे. आता इथे आपल्याला 2 नंबरच्या मध्ये मल्टिप्लाय दिसत होता. मल्टिप्लाय मल्टिप्लाय मल्टिप्लाय. डिवाइड असेल तरी सुद्धा असंच करायचं. आता इथे कुठे आपल्याला मल्टिप्लाय किंवा डिवाइड दिसतोय का? नाही. कुठे आपल्याला ब्रॅकेट दिसतोय का? इथे नाही. फक्त आपल्याला +5 आणि +2 असे 2 नंबर्स दिसत आहे. इथे आपण अप्लाय करायचा ॲड सबट्रॅक्टचा रूल. ठीक आहे. आता दोघांचे साईन कसे आहेत? सेम आहेत. 5चा साईन प्लस, 2चा साईन प्लस. हे दोन्ही नंबर ॲड करून टाकायचे. नंबर्स ॲड करताना साईन इग्नोर करायचे दोघांचे. 5 + 2 5 + 2 7. ठीक आहे. आणि हे जे 7 आन्सर आला आहे याला द्यायचं साईन ऑफ बिगर नंबर. 5 मोठा आहे का 2 मोठा आहे? मोठा छोटा ठरवताना सुद्धा साईन इग्नोर करायचे. इथे 5 मोठा आहे का 2 मोठा आहे? 5 मोठा आहे. 5चा साईन जाणार याला प्लस. सेकंड आपण एक्झाम्पल घेतलं सपोज -5 -2. ठीक आहे. आता इथे 5चा साईन कोणता आहे? -2चा साईन कोणता आहे? मायनस. दोघांच्या साईन कशा आहेत? सेम साईन असले तर पुन्हा काय करणार आपण? ॲडच करणार दोन्ही नंबर. 5 + 2 अगेन 7. पुन्हा काय होणार? 7. आणि साईन ऑफ बिगर नंबर. 5 मोठा आहे का 2 मोठा आहे? 5 मोठा आहे. पुन्हा एकदा नंबर छोटे मोठे ठरवताना साईन इग्नोर करायचे. ॲडिशन करताना पण साईन इग्नोर करायचे. छोटा मोठा ठरवताना पण इग्नोर करायचे. साईन ऑफ बिगर नंबर काय? -7. ठीक आहे. याचा अर्थ +5 + 2 आन्सर येणार +7 आणि -5 - 2 आन्सर येणार -7. आता डिफरंट साईन असताना काय करायचं? सपोज आपण एक्झाम्पल घेतलं आता +5 आणि -2.
आता इथे 5चा साईन प्लस आहे आणि 2चा साईन मायनस आहे, याचा अर्थ दोघांचे साईन कसे आहेत, डिफरंट आहेत. आणि डिफरंट साईन असताना काय करणार आपण, सबट्रॅक्शन करणार. मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचा. पुन्हा एकदा मोठा छोटा ठरवताना साईन इग्नोर करायचे. 5 मोठा आहे का 2 मोठा आहे, 5 मोठा आहे. 5 मायनस 2 करणार आपण, मोठ्यातून छोटा मायनस केल्यावर आन्सर येणार 3. आणि हे जे 3 आन्सर आलंय याला आपण साईन देणार पुन्हा बिगर नंबरचाच. डिफरंट साईन, सबट्रॅक्शन, साईन ऑफ बिगर नंबर. साईन ऑफ बिगर नंबर कोणता, 5चा साईन जाईल त्याला प्लस, त्याचा आन्सर येणार +3. सपोज आपल्याला असं सॉल्व्ह करायचं आहे, -5 + 2. आता इथे सुद्धा 5चा साईन मायनस आहे, 2चा साईन प्लस आहे, दोघांचे साईन डिफरंट आहे. आणि डिफरंट साईन असेल तर आपण काय करणार, सबट्रॅक्शन. 5 - 2च करणार आपण, आन्सर येणार 3. मोठ्यातून छोटाच मायनस करायचा, छोटा मोठा ठरवताना साईन इग्नोर करायचे. 5 - 2 केल्यावर आन्सर येणार 3. आणि साईन ऑफ बिगर, 5 मोठा आहे का 2 मोठा आहे, बिगर स्मॉलर ठरवताना साईन इग्नोर करायचे. 5 मोठा आहे म्हणजे त्या 3ला साईन येणार मायनस. ठीक आहे. तर अशा प्रकारे ब्रॅकेट्स आणि साईन्स कसे हँडल करणार आपण, ब्रॅकेटच्या बाहेर जर प्लस साईन असेल तर नो चेंज, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर चेंज. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, सेम साईन असेल तर पॉझिटिव्ह येते आन्सर, डिफरंट साईन असेल तर निगेटिव्ह येते आन्सर. ॲडिशन सबट्रॅक्शन कसं करणार आपण, सेम साईन असेल तर ॲड करायचे दोन्ही नंबर, साईन ऑफ बिगर. त्यानंतर डिफरंट साईन असेल तर सबट्रॅक्ट करायचे दोन्ही नंबर, मोठ्यातून छोटा मायनस करायचा आणि साईन ऑफ बिगर. ॲड करताना, सबट्रॅक्ट करताना, छोटा मोठा ठरवताना इथे साईन इग्नोर करून त्यांना सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही कशाही प्रकारचे सायन्स जे आहेत ते अगदी इझिली हँडल करू शकतात. सुरुवातीला तुम्हाला हे रूल अप्लाय करावे लागतील, थोडासा वेळ घ्या, व्यवस्थित ऑब्झर्व करा. सगळ्यात आधी तर तुम्हाला ठरवावं लागेल की आपल्याला मल्टिप्लाय डिवाइडचा रूल अप्लाय करायचा आहे का, ॲड सबट्रॅक्टचा रूल अप्लाय करायचा आहे का, ब्रॅकेट्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. ऑब्झर्वेशन व्यवस्थित ठेवा, घाई करू नका. व्यवस्थित नीट विचार करून आधी डिसाईड करा आपल्याला रूल कोणता अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. काही दिवसांनी, काही महिन्यांनी तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस झाल्यानंतर अशी एक वेळ येईल की तुम्हाला रूलसुद्धा अप्लाय करायची गरज पडणार नाही, पण त्यासाठी आपल्याला तेवढी प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.